मनीष चाल गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी बारीक राजा फोटो माझा. तर आता तुम्ही जो प्रिबेल त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्व लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिन मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर हे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत ते दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर प्लसवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपल्या मॉडेलचा एक इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवरती जायचं आहे आणि या सेकंड नंबरच्या ऑप्शनचा यूज करून या इमेजला अशा प्रकारे एंडिंगपर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे. आपल्या मॉडेलची ऑल इमेजेस बीटच्या अकॉर्डिंग इथे 1 बाय 1 ॲड करायचे आहेत. मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत तिथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर इथून नॉर्मली बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर जो फर्स्टवाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी ते लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर ज्या अशा प्रकारच्या मीडियम साईजचे जे इमेजेस आहेत त्यांवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट अशा प्रकारे 1 बाय 1 पेस्ट करून द्यायचा आहे. तर ही लास्ट लेअर आहे. त्या लास्ट लेअरवरती जो इफेक्ट तो देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं नॉर्मली बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर जे काही आपल्या स्मॉल साईजच्या इमेजेस आहेत त्यांवरती 1 बाय 1 हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी ते लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे. आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी लास्ट लेअर आहे त्या लास्ट लेअरवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला शेअरवरती जायचं आहे. खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि एवढ्या तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.